मनसेच्या सर्वच नगरसेवकांची जी ती नोंदणी आणि गटनेत्याची नोंदणी करण्यात आलेली गट नोंदण्यात आलेला त्या बाबत नाही, आता गट नोंदणी होतेच आहे. गट नोंदणी झाली की आम्ही आमच्या मार्गाला लागू करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 29 महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झालेली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली याचे जे ते आरक्षण समोर आलेले आहेत ते तुम्ही पाहिलेत का? त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे हे मागच्या वेळेला ओपन मध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या होत्या. यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं. यावेळेला ओबीसीच्यावर एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तो तुम्ही दाखवताय, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं. आता 2चं टाकल्यानंतर 3चा नियम लागूच होत नाही, पण तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि दुर्दैवानं ही जगलरी केलेली आहे. तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नाही. ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन. या संदर्भात बातम्या सुद्धा करण्यात आल्या होत्या की जुन्या चक्राकार पद्धतीने जर आरक्षण मांडलं गेलं तर एसटीचा महापौर जो आहे तो मुंबईत बसेल आणि एसटीचंच असं नाही, माझं म्हणणं ओबीसी किंवा एसटी. इकडे ओपनचं तुम्ही आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं, कारण मागच्या वेळेला ओबीसी ओपनचं आरक्षण होतं. त्याच्यामुळे तुम्ही यावेळेला एसटी आणि ओबीसीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. एसटी प्रवर्गातलं भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नव्हते, ते ठाकरेंकडे 2 उमेदवार होते. महापौर ते काही जरी असेल तर ठाकरेंकडे 2 होते, कारण तुम्ही 2च टाकले होते. नियमाप्रमाणे 3 टाकले पाहिजे. तुम्ही नियमावरती बोट ठेवताय, मग त्याप्रमाणे तुम्ही 3 एसटीचे आरक्षण टाकले पाहिजेत. मुंबईत 2च जर टाकले होते तर 2 निवडून, आता ठाकरे सेनेच्या नशिबाने त्यांच्या 2 निवडून आले. तर तुम्ही एसटीचं ऑब्जेक्शन आरक्षण टाकलं पाहिजे आणि ओबीसी टाकलं पाहिजे होतं. ओपनचं रोटेशन चक्राकार पद्धतीने टाकण्याची आवश्यकताच नव्हती. वेगळ्या पद्धतीने आक्षेप घेणार आहे. नाही, येतं आता शेवटी ऑब्जेक्शन घ्यायलाच लागेल. ठाकरे सेनेचं ऑब्जेक्शन घेतलेलाच आहे आणि तो ऑब्जेक्शन काय चुकीचं असं माझं काय मला वाटत नाही. परंतु ही सगळी जी सोडत पद्धती होती ही सेट होती का ही सगळी? मी तेच म्हणतोय ना, ही जगलर पद्धतीचीच आहे ना. तुमच्याकडे एसटीचं ऑब्जेक्शन उमेदवार नाही म्हणून तुम्ही 3चा नियम दाखवता आणि तुम्ही परत ओपनच घेतलंय. सगळ्या निवडणुका आरक्षण सोडत सेट काय नाही, आता पाहू ना. आत्ताच लॉटरी पडलेली आहे. आम्ही इथे आहोत, पक्षप्रमुख मुंबईत आहेत. आता मुंबईत येईल का पक्षप्रमुखांशी बोलू आणि त्याप्रमाणे पुढची काय दिशा करायची. ठिकाणी देखील सोयीस्कररित्या आरक्षण सोडत झाले असं वाटतं का? फक्त मुंबई वगळता इतर ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार झाले असं वाटतं? बघा, आरक्षण पद्धत टाकताना सगळ्यात चिठ्ठ्या टाकण्याची आवश्यकता होती, ती टाकलेली नाही. तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही ते करणार असाल तर योग्य नाही, पण आता तुम्ही नियम पाळतच नाही. नियम कुठले पाळता? निवडणुका झाल्या, निकाल लागले, सगळ्या गोष्टी संपल्याच्या नंतरही आरक्षण सोडून हा, त्याचे माझं तेच म्हणणं आहे ना. त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलरी करणार असेल तर माहिती नाही देवावरती कोण विश्वास ठेवल. आता ते तुम्ही समजा कुठल्या देवावरती काय विश्वास ठेवायचा. हा, म्हणूनच म्हटलं देवावर कोण विश्वास ठेवेल. आता देवावरचा पण विश्वास उडायला लागलाय. तुम्ही नियमावली दाखवता त्या नियमाप्रमाणे वागत नाही ना. मग 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं एसटीचं, तुम्ही टाकलेलंच नाही. 2चं टाकलं, ते आमची चूक नाही. तुम्ही तुमच्या युडी डिपार्टमेंटला विचारा. सर, केडीएमसी मध्ये तुम्ही मला सकाळी सांगितलं बाबा, आता घडी घडी किती त्या विषयावरती बोलतो. परंतु तुम्ही सूचक विश्वासार्हता कुठेतरी कमी होते. मला असं वाटतं संजय राऊत साहेब आणि राज ठाकरे साहेबांची आत्ताच मिटिंग झालेली आहे. त्या मिटिंगमध्ये काय झालं त्याची मला कल्पना नाही, कारण मी गेल्यानंतर मला कळेल. पण तशा प्रकारचं कुठे झालेलं काही नाही. राजू पाटील जे आहेत ना, प्रेशरमध्ये मला असं वाटतं की विचारलं नाही का अशा प्रकारे? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, स्थानिक पातळीवरती आम्ही तशा प्रकारचे प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवरती आपापल्या युत्या आघाड्या करायचा निर्णय घेत असतो. ज्याप्रमाणे चंद्रपूरला बीजेपी आणि काँग्रेस एकत्र आली, कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आली, काय त्याप्रमाणे ह्या लोकल लेवलवर होत असतात. परंतु
साहेबांना मला वाटत नाही माहिती असावी याची, त्यामुळे ते साहेब त्याच्यावरती बोलू परंतु तुम्ही सकाळी एक सूचक वक्तव्य केलं की राजकारणात काही घडू शकतं. ती गोष्ट वेगळी आहे ना, ती काही घडू शकते ही गोष्ट वेगळी आहे. राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू नसतो ना, ती गोष्ट वेगळी जरी असली तरी जगलेरी करणं शिकवलेलं नाही ना. तुम्ही जगलेरी करताय त्याचं काय, त्याच्यावरती बोला ना. राजू पाटलांना प्रेशरमध्ये आणलं जातं असं एक चर्चा आहे अंतर्गत. आता मला कल्पना नाही ती, ते राजू पाटलांना तुम्हाला विचारायला लागेल. ज्या श्रीकांत शिंदेवरती टीका करून खरं तर प्रचार केलेला होता, आतापर्यंत टीका करत होते, त्याच त्यांच्याच श्रीकांत हातात हात शिंदेबरोबर घालून हात- राजू आता सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे सत्तेसाठी काही पण सुद्धा- आणि तुम्ही पण म्हणजे जो आतापर्यंत प्रश्न उपस्थित केला जात होता की राजकीय नेते सत्तेसाठी कोणत्याही पक्षामध्ये जातात आणि सहभागी होतात, ते मला कोणत्याही असं वाटतं पक्षाला मी नियम माझं लागू होतो. प्रिन्सिपल खूप पाळलेला माणूस आहे, परंतु कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते समजा आपण मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो, या सगळ्या घटना घडत असतात. त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्या विषयावरती मी बोलू शकतो. वेळ आली तर मुंबईमध्ये पण अशा प्रकारे वेळ आली तर मुंबईमध्ये पण अशा प्रकारे होऊ शकतं का, शक्यता आहे का? नाही, विषय असा आहे मुंबईमध्ये आता काय करायचं काय नाही करायचं ते पक्षाचे प्रमुख पण ठरवतात. खंत आहे तुम्ही म्हणाला की काही निर्णय मनापासून घ्यावे लागतात. खंत वाटते. नाही, मला असं वाटतं की कसं आहे की पक्षप्रमुख म्हणजे राजू पाटलांनी तिथं निर्णय जर एखादा घेतला असेल तर तो निर्णय त्यांनी काय समजून घेतलाय त्याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल. परंतु पक्षश्रेष्ठींना त्यांनी विश्वासात घेतलं नाही का? ते मला कल्पना नाही त्याची ना, ते पक्षश्रेष्ठीत उत्तर देऊ शकतात. कारण असं आहे की कारण संजय राऊत थेट दावा करतात की राज ठाकरेंना हे सगळं माहितीच नाही. अहो, मी तेच म्हणतो ना, माहीत नसावं, मी तेच तर तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही म्हणालात की काही निर्णय मनापासून घ्यावे लागतात, काही निर्णय मनाच्या विरोधात ते जाऊन घ्यावे लागतात. TDMC निर्णय मनापासून आहे की मनाच्या विरोधात? माहितीच नाही ना, राजू पाटील भेटल्यावर कळेल त्यांच्या मनापासून आहे का त्यांच्या राहिलं नाही. तुमच्या मानसिकतेचं काय? माझी मानसिकता एकदम स्ट्रेट माणूस आहे. पटले का पण हे? हो, पण तुम्ही म्हणाला नाही, माझं वैयक्तिक मत नसतं, पक्षामध्ये वैयक्तिक मताला महत्व पक्षाच्या नसतं. नियमानुसार चालणारा माणूस आहे असं तुम्ही म्हणालात. हो. हा निर्णय तुमचा व्यक्तिगत दृष्टिकोन तो कशा पद्धतीचा आहे? हा मनाच्या सोबतचा आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, वैयक्तिक धारणा तरी काय? माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला काही स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही. माझा स्ट्रेट स्वभाव असताना मी स्ट्रेट बोलतो. मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडली.